ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही म्हणताय की ठाकरे बंधू एकत्र आले तरी तसा काही फरक पडणार नाही आणि पण राज ठाकरे कायम असं म्हणतात की आता तुमच्याकडे जो मराठी माणूस आलेला आहे की जे नगरसेवक आलेले आहेत, जी मेगा भरती तुमच्याकडे झालेली आहे, ती तर पैसे देऊन झालेली आहे. कार्यकर्त्याला पैसा देणं, प- कार्यकर्त्याला जेव्हा तुम्ही फंडिंग करता, पैसे देता, तो चुकीचा आहे का? राज ठाकरे करून पण पक्षाचे नावाने खूप पैसे येतो, पण ते पैसे स्वतः ठेवतात आणि कार्यकर्त्याला देत नाही. आमच्या नेत्यांकडे पक्षाच्या नावाने पैसे येतो आणि ते कार्यकर्त्यामध्ये वाटतात. यामुळे कार्यकर्ता त्यांच्या बरोबर आहेत. तुमच्याकडे पण खूप पैसे येत आहे ना, तुम्ही का कार्यकर्त्याला देत नाही? तुम्ही स्वतःच्या पोटामध्ये टाकून देता. तुमचे जो कार्यकर्ता आहेत आता कमी होत आहेत. तुमचा जो वोट पर्सेंटेज आहे खूप कमी झालेला आहे. 5-6% वोट होता, आता 1.5% झालेला आहे. तुमचे कार्यकर्ता सोडून जात आहेत. याचं कारण काय आहे की तुम्ही फक्त एक तुमच्यासाठी, एक स्वार्थासाठी तुम्ही काम करता आणि तुम्हाला पक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्याचं काही घेणं देणं नाही आहे. पण आमचे नेते जो एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे कार्यकर्त्याबद्दल विचारतात, त्यांच्याची काळजी घेतात आणि त्यांना मदत करतात. समजा कोणी कार्यकर्ता एक तकलीफमध्ये आला आणि त्याला काही प्रॉब्लेम आहे, ते स्वतः फोन करतात, त्यांच्या घरी जातात, भेटतात, जे काही मदत पाहिजे मदत करतात. हा दोघा नेत्यामध्ये फरक आहे. बरं, हे जे म्हटलं जातं की तुमच्याकडे नेता आलाय, म्हणजे तो कॉर्पोरेटर आलाय, तो नगरसेवक आलाय, आता अर्थात सगळे नगरसेवक हे माझीच झालेले आहेत कारण निवडणुका झालेल्या नाहीयेत. नगरसेवक आलाय पण ती वोट बँक आलेली नाही असं असं म्हटलं जातं, तर ह्याकडे आपण कसं पाहतो? हा एक चुकीचा नरेटिव्ह आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांचं म्हणणं आहे की नेता गेलाय तुमच्याकडे पैसे देऊन का होईना जे काही, पण तो जो ग्राउंड वोटर आहे तो शिवसैनिक अजूनही उभाठाकडे. कोणीही नेता नेता तोपर्यंत असतो जोपर्यंत त्यांच्याकडे कार्यकर्ता असतो. आणि आमच्याकडे खूप असे नगरसेवक आलेले आहेत. उबाठाचे एकूण 70% पेक्षा जास्ती नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते स्वतःचे कार्यकर्ता घेऊन आलेले आहेत. आणि जो नगरसेवक असतो ना, तो एक ग्रासरूट लेवलवर काम करतो, तो एकटा नसतो, त्यांच्याबरोबर खूप सारे असे कार्यकर्ता असतात आणि त्यामुळे तो एक खूप पॉप्युलर असतो. एक नगरसेवकच्या निवडणुकीत जिंकणं म्हणजे तो एक लोकल वार्डमध्ये त्याचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व असतो.